आपण इव्होल्युशन काय ते बघितलं, इव्होल्युशनचे पुरावे काय ते बघितलं. तर हे सगळे पुरावे आणि इव्होल्युशनबद्दल ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला त्यामध्ये सर्वात मुख्य शास्त्रज्ञ आहेत सायंटिस्ट चार्ल्स डार्विन. हे चार्ल्स डार्विन होते. ते सुरुवातीपासून नेचरविषयी अभ्यास करायचे, आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करायचे आणि त्यांना त्याविषयी अतिशय उत्सुकता आणि आवड होती. तर ते एकदा HMS बिगल नावाच्या बोटीने एका आयलंडवर गेले. आयलंडवरती गेले आणि तिथे ते 5-6 वर्ष राहिले आणि तिकडची जे पक्षी, प्राणी, आणखीन झाडं, पानं ह्याचा त्यांनी खूप खोलवर असा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही निष्कर्ष काढले, काही त्यांनी कन्क्लुजन्स काढली. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय, की प्राण्यांच्या ज्या जमातीत आहेत ना त्या एकमेकांची खूप भांडतात. आणखीन त्यांना सतत एकमेकांपासून संरक्षण लागतं. म्हणजे वाघ असतो तो हरणावरती अटॅक करतो. हे सगळे जे प्राणी आहेत ते सतत एकमेकांशी मारामाऱ्या करतात आणि त्याच्यामध्ये जो सगळ्यात स्ट्रॉंग असतो तो नेहमी जिंकतो. दुसरं त्यांचं मेजर ऑब्झर्वेशन काय होतं, की सर्व प्राण्यांचा उद्योग असतो की नवीन त्यांच्यासारखी प्रजाती निर्माण करावी. म्हणजे वाघ असले तर खूप म्हणजे वाघीणची असते, ते खूप वाघाच्या पिल्लांना जन्म देते. त्याचप्रमाणे सर्व प्राणी आहेत ते बऱ्याच पिल्लांना, आणखीन पक्षी आहेत ते खूप अंड्यांना जन्म देऊन त्या पिल्लांचं प्रोटेक्शन करतात. आणखीन त्यांची जी प्रजाती आहे, ॲनिमल स्पीशी आहे, ती वाढवतात. तर आणि एक त्यांचं डार्विन्स मेजर ऑब्झर्वेशन वॉज दॅट लिव्हिंग थिंग्स चेंज ओव्हर मेनी लॉंग पिरियड्स. म्हणजे माणसांच्यामध्ये किंवा लिव्हिंग थिंग, जिवंत गोष्टी ज्या असतात, खूप वर्षानंतर त्यांच्यामध्ये फरक होत राहतो. तो आपण ह्याच्यामध्ये पण बघितला रे. माणूस असतो तो माकडासारखा असतो, मग सरळ 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 होत एकदम पूर्ण उभा चालायला लागतो. तर खूप वर्ष गेल्यावरती या लिव्हिंग थिंग्समध्ये काहीतरी फरक होतो. फॉर एक्झाम्पल, स्पीशीज माईट डेव्हलप लॉंगर लेग्स. काही वर्षांनी स्पीशीज, काही ॲनिमल्स आहेत त्यांचे पाय लांब होतात. स्ट्रॉंगर नेक्स, त्यांच्या माना लांब होतात जिराफासारख्या. और त्यांचे बिग्स असतात, चोची असतात, त्यांचे आकार असतात ते बदलतात. आणि हे कशामुळे होतात, कारण ते आजूबाजूचं वातावरण असतं जिथे ते राहत असतात तिकडे ते चांगल्या रीतीने सर्व्हाइव्ह म्हणजे जिवंत राहू शकतील. आणि हे सगळं त्यांनी जे काही शोध लावला इव्होल्युशन बद्दलचा, तो नॅचरल सिलेक्शन बद्दल पण ते म्हणाले. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे सगळ्यात शक्तिमान प्राणी जिंदा राहू शकतो. आणि हे द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे त्यांनी पुस्तक लिहिलंय. आणि त्याच्यामधलं ते चित्र आपण बघितलं नाही का, माणूस असतो तो पहिल्यांदा माकडासारखा असतो, 4 पायावर चालत 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 तो सरळ होतो. हे सगळं आहे ते चार्ल्स डार्विन यांनी शोधून काढलेलं आहे. आता यावर प्रश्न कसा येतो ते बघूया. एक्सप्लेन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर डार्विनने नॅचरल सिलेक्शनची थिअरी जी म्हटली आहे ती काय आहे, तर ह्याच्यावरती 4 पॉईंट्स लिहायचे. पहिले चार्ल्स डार्विन कोण आहे सांगायचं. चार्ल्स डार्विन, an English biologist, published the theory of natural selection. म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये त्यांनी नॅचरल सिलेक्शनची थिअरी एक्सप्लेन केली. ती थिअरी काय म्हणते, विच प्रिचेस द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. म्हणजे ती थिअरी म्हणते की जो सर्व शक्तिमान असतो, ज्याच्याकडे शक्ती असते आणि फिट असतो तो जिवंत राहू शकतो. दुसरा पॉईंट काय म्हणायचं, अकॉर्डिंग टू हिम ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. हे मी तुम्हाला सांगितलेलं, सर्व जे जिवंत प्राणी आहेत ते खूप बाळांना जन्म देतात. रिप्रोड्यूस प्रॉलिफिकलीचा अर्थ काय, खूप बाळांना जन्म देतात. कुत्र्याला अनेक पिल्लं होतात एका वेळी. पक्षी आहे तो अनेक अंडी एका वेळी थाकतो. 3. These organisms compete with each other and only those organisms who show modification sustain long. आणि ही जे जीव आहेत ते एकमेकांबरोबर अतिशय कॉम्पिटिशन करत असतात. म्हणजे खाण्यासाठी कॉम्पिटिशन करत असतात, किंवा तुम्ही बघितलं तर
काही रानटी जनावरं एकमेकांना भक्ष्य करतात. तर ह्याही सगळं जी गोष्ट आहे ही सतत त्या ऑर्गॅनिझम्समध्ये चालू असते. आणि काही वर्षांनी त्याच्या मते म्हणजे काही वर्ष म्हणजे 2-4 नाही, अनेक वर्षांनी त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होत राहतो. आणि ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये बदल होतो ना तीच आणखीन पुढे जाऊ शकतात आणि ज्यांच्यात बदल होत नाही ती सर्वाईव्ह होत नाही. नंतर चौथा पॉईंट काय, नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. तर नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, निसर्गाने सिलेक्ट केलेलं, हे पण खूप महत्वाचं आहे. इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल. कारण नेचर काय करतं तुम्हाला माहिती आहे, नेचर नेहमी नासधूस करतं, राईट. पूर येतो, खूप अतिवृष्टी होते, खूप पाऊस पडतो, असं निसर्गाचं सगळंच सतत चाललेलं असतं चक्र. आणि त्याच्यामध्ये जे लोक जगतात ती जणू काही नेचरने सिलेक्ट केलेली आहेत. आणि ती जी ऑर्गॅनिझम्स असतात ती शक्तिमान असतात, दे आर फिट टू लिव्ह. आणि बाकीचे सगळे आहेत ना त्यांचा नाश होतो. अँड द रेस्ट म्हणजे बाकीचे सगळे पेरिश म्हणजे त्यांचा नाश होतो. Natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. आता ही जी डार्विनची थिअरी होती ना त्याच्याबद्दल इतर शास्त्रज्ञांनी नंतर काही वर्षांनी काही ऑब्जेक्शन्स काढली. म्हणजे ते म्हणाले का डार्विन जे म्हणतो त्याचं एका पर्टिक्युलर पॉइंटपर्यंत खरं आहे, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही ऑब्जेक्शन्स आहेत. तर काय ती ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल देखील प्रश्न विचारला जातो. तर पहिलं ऑब्जेक्शन काय आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. डार्विनने काय म्हटलं, इव्होल्युशन झालं त्याचं कारण नॅचरल सिलेक्शन आहे, हेच आहे मेन. आणि त्यामुळेच आणि माणसाच्यात काही वर्षांनी बदल झाला. तर म्हणून आता ऑब्जेक्शन काय, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे इतर शास्त्रज्ञ काय म्हणतात, इतर पण काही फॅक्टर्स असू शकतील ज्याच्यामुळे इव्होल्युशन झालं. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन कशात, शरीरात. डार्विनने काही त्याच्याबद्दल बोलला नाही. तर आता ही आपली मॉडिफिकेशन तुम्ही बघितले का, आपण बघितलं म्युटेशन थिअरी वगैरे, त्यावेळी डार्विनच्या वेळी ती नव्हती आणि त्यांना माहीत नव्हती. तर त्यांनी त्याबद्दल काही म्हटलं नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस ऑर ॲब्रप्ट चेंजेस. आता कधी कधी ते हळू चेंजेस झाल्या, कधी कधी अर्धवट चेंजेस झाल्या, याबद्दल डार्विननी काही असं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं नाही. अशी ही 3 ऑब्जेक्शन्स लक्षात ठेवायची, आणखीन परीक्षेत विचारलं तर लिहायची. आपण एक नॅचरल सिलेक्शनच्या संदर्भामध्ये एक गोष्ट ऐकूया. पेपर्ड मॉथ स्टोरी. मॉथ म्हणजे पाखरू आणि पेपर्ड म्हणजे या इकडे बघा पांढरा रंग आहे आणि त्याच्यावरती असे बारीक बारीक ठिपके आहेत, त्याला पेपर्ड असं म्हणतात. तर 2 रंगाची अशी पाखरं होते, एक पांढऱ्या रंगाचं पेपर्ड मॉथ होतं आणि एक काळ्या रंगाचं पेपर मॉथ होतं. तर ही पूर्वीची खरी झालेली गोष्ट आहे. पूर्वी इंग्लंडमध्ये हवा जी असते ती साधारण ओली असते, त्यामुळे तिकडची जी झाडं होती त्याच्यावरती असं पांढऱ्या रंगाचं शेवाळ येतं, त्याला लायचेन असं म्हणतात. तर ते पांढऱ्या रंगाच्या शेवाळ्यावर त्या झाडाच्या खोडांवरती जर ही पाखरं बसली ना तर हे पांढऱ्या रंगाचं जे मॉथ होतं ना ते पटकन लपून जायचं आणि काळ्या रंगाचं मॉथ अगदी व्यवस्थित दिसायचं पांढऱ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये. त्यामुळे पक्षी वगैरे यायचे आणि काळ्या रंगाच्या मॉथला खाऊन टाकायचे. पांढऱ्या रंगाचं मॉथ लपून राहायचं त्या खोडाच्या रंगामध्ये. तर असं करता करता काय झालं की पांढऱ्या रंगाची मॉथ्स खूप राहिली आणि काळ्या रंगाची मॉथ्स होती ती कमी कमी व्हायला लागली.
पण त्याच सुमारास काही वर्षांनी काय झालं का तिकडे इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झालं. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झालं म्हणजे त्या जागी खूप कारखाने आले आणि खूप कारखाने आहेत ना ते कोळसा जाळून धूर खूप असे आकाशात सोडायचे आणि ते धुराचे कण आहेत ना ते त्या झाडाच्या खोडावरती चिकटायला लागले. आणखीन त्या झाडाच्या खोडाचा रंग काळा 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 व्हायला लागला. त्यामुळे ते काळ्या रंगाचं पाखरू आहे ना ते लपून राहायला लागलं आणि पांढऱ्या रंगाचं पटकन पक्ष्यांच्या नजरेत यायला लागलं. त्यामुळे पक्ष्यांनी पांढऱ्या रंगाच्या मॉथला खायला सुरू केलं आणि त्यामुळे काय झालं काळ्या रंगाच्या मॉथची प्रजा म्हणजे काळ्या रंगाचे मॉथ जास्त राहिले आणि पांढऱ्या रंगाचे मॉथ कमी व्हायला लागले. तर म्हणजे काय थोडक्यात की ही जी प्राण्यांची प्रजा असते हं ती कॉन्स्टंट असते असं नाही. ज्याप्रमाणे वातावरणात बदल होतो ज्याप्रमाणे काही एन्व्हायरमेंटमध्ये घडामोडी घडतात त्याप्रमाणे किती त्यांची संख्या आहे ती जास्त वाढते किंवा कमी होते अशी ही गोष्ट आहे. द पेपर्ड मॉथ स्टोरी. द मॉथ इन्व्हॉल्ड इज कॉल्ड पेपर्ड मॉथ. ह्या दोन्ही मॉथना काय म्हणतात पेपर्ड मॉथ म्हणजे असे ठिपके असलेले मॉथ. इट हॅज टू मेन फॉर्म. लाईट कलर्ड मॉथ म्हणजे जरा पांढरटसर रंगाचे मॉथ आणि डार्क कलर्ड मॉथ मेलॅनिक मॉथ्स. बिफोर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन व्हायच्या अगोदर ट्री ट्रंक्स वेर लाईट कलर ड्यू टू लायचेन्स म्हणजे ट्रीचे जे ट्रंक खोड होते ते कसे ते जरा पांढरटसर रंगाचे होते. पांढऱ्या रंगाचे शेवाळी असतात लायचेन दगड फुलासारखी त्याच्यामुळे. लाईट कलर्ड मॉथ्स वेर कॅमोफ्लाज्ड हिडन फ्रॉम द प्रिडेटर्स. कॅमोफ्लाज्ड म्हणजे असे लपून जायचे त्या रंगामध्ये आणि हिडन फ्रॉम प्रिडेटर्स म्हणजे त्यांना खाणारे जे पक्षी आहेत भक्षक. प्रिडेटरचा अर्थ भक्षक. भक्षकांपासून ते लपून राहायचे. डार्क मॉथ्स वेर इझिली सीन अँड इटन बाय बर्ड्स. आणि काळे जे होते ते पटकन लक्षात द्यायचे आणखीन पक्षी त्यांना खाऊन टाकायचे. सो लाईट मॉथ सर्वाइव्ड मोर अँड रिप्रोड्यूस मोर. त्यामुळे काय झालं लाईट कलरचे मॉथ होते पांढऱ्या रंगाचे मॉथ होते ते जास्त जिवंत झाले आणि त्यांनी जास्त रिप्रोड्यूस केलं म्हणजे जास्त त्यांची प्रजा वाढवली. आफ्टर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मग काय झालं खूप इंडस्ट्री झाल्या. इंडस्ट्रीज म्हणजे कारखाने आणि खूप कारखाने आल्यानंतर काय झालं पोल्युशन कव्हर्ड ट्रीज विथ सूट अँड मेकिंग देम डार्क. सूट म्हणजे काय काळे धुराचे कण. पोल्युशन झालं तिकडे ॲटमॉस्फिअरमध्ये आणि झाडांवरती ते असे धुराचे कण राहिले आणि झाडं काळी काळी झाली. नाव डार्क कलर मॉथ्स बिकेम कॅमोफ्लाज्ड. कॅमोफ्लाज्ड म्हणजे काय डार्क कलरचे मॉथ तर जास्त लक्षात येण्यासारखे राहिले नाही आणि लाईट कलर मॉथ्स बिकेम विजिबल टू प्रेडेटर्स. आणि पांढऱ्या रंगाचे मॉथ त्या डार्क बॅकग्राऊंड खोड्याच्या डार्क बॅकग्राऊंडमुळे दिसू लागले प्रिडेटर्सना म्हणजे भक्षकांना. सो डार्क मॉथ सर्वाइव्ड मोर अँड रिप्रोड्यूस मोर. त्यामुळे काय झालं डार्क मॉथची संख्या वाढली कारण ते जास्त जगले आणि त्यांनी जास्त मुलांना जन्म दिला अँड रिप्रोड्यूस्ड मोर. व्हॉट डज दिस शो. हे काय दाखवतं द एन्व्हायरमेंट सिलेक्ट्स विच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह. म्हणजे वातावरण आहे त्यांनी सिलेक्ट केलं ना की कुठल्या प्रकारचं पाखरू जिवंत राहणार आता कुठल्या प्रकारचं राहणार आता कुठल्या प्रकारचं राहणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन. ह्या प्रोसेसला या प्रक्रियेला हे जे काही होतं त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. दोज विथ युजफुल ट्रेट्स लाईक camouflage सर्व्हाइव्ह अँड पास देम ऑन. ओव्हर टाइम द पॉप्युलेशन चेंजेस. आता हीच थिअरी आहे त्याच्या संदर्भातले काही टर्म्स आहेत आणि पॉइंट्स आहेत ते आपण लक्षात घेऊया. फर्स्ट कॉम्पिटिशन फॉर सर्व्हायव्हल. म्हणजे जगण्यासाठी सर्व्हायव्हल म्हणजे जगण्यासाठी कॉम्पिटिशन करायला लागते. का बरं कारण फूड वॉटर आणि स्पेस हे फार कमी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला स्ट्रगल करायला लागतं आणि ते स्ट्रगल केल्यानंतर आपण जिवंत राहू शकतो. कारण जर ती कॉम्पिटिशन केली नाही तर आपण मरून जाऊ. कारण फूड लिमिटेड आहे वॉटर लिमिटेड आहे स्पेस लिमिटेड आहे म्हणजे एक अमुक प्रमाणातच आहे.
त्याच्यापेक्षा ते जास्त नाहीये. त्यामुळे जर 4 माणसं खाऊ शकणार असतील तर 5व्या आणि 6व्या माणसाला ते मिळणार नाही. म्हणून ह्या 6 जणांमध्ये स्पर्धा होते. त्याला कॉम्पिटिशन फॉर सर्व्हायव्हल म्हणतात. पॉइंट दुसरा, इसेन्शियल मॉडिफिकेशन. ओनली दोज इंडिव्हिज्युअल्स दॅट हॅव स्पेसिफिक फिजिकल और बिहेवियर ट्रेट्स दॅट हेल्प देम विन दिस कॉम्पिटिशन विल सर्व्हाइव्ह. आता तुम्ही आधीचं उदाहरण बघितलं त्या मॉथचं, की काय झालं, ही कॉम्पिटिशन होती त्या 2 काळ्या आणि पांढऱ्या मॉथला सर्व्हाइव्ह करायला. पण काळ्या मॉथला फिजिकल ट्रेट्स आले काळ्या रंगामुळे आणि इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं, वातावरणात बदल झाला, त्यामुळे पांढऱ्या मॉथला सर्व्हाइव्ह करणं डिफिकल्ट गेलं. आता हेच दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर काय होतं, नेचर ॲज द सिलेक्टर. तर जणू काही निसर्ग आहे किंवा वातावरण आहे हा सिलेक्टर आहे. हा कोण जगणार हे ठरवतो, त्याचं सिलेक्शन करतो. द एन्व्हायरमेंट, वातावरण, ऍक्ट्स लाईक फिल्टर, जणू काही तो फिल्टर टाकतो. इट सिलेक्ट्स द विच ऑर्गॅनिझम्स आर अलाउड टू कंटिन्यू लिव्हिंग बेस्ड ऑन हाऊ वेल दे फिट इन टू देअर सराउंडिंग. म्हणजे तो डिसाईड करतो का आता ह्या सराउंडिंग मधले कुठले ऑर्गॅनिझम्स राहणार. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. Nature only chooses those that are fit to live, meaning they blend in well and are so perfectly suited to their specific environment. पुन्हा ते उदाहरण घेऊया मॉथचं. आता नेचरने कोणाला सिलेक्ट केलं नंतर, काळ्या मॉथचं. काळ्या मॉथचं का सिलेक्ट केलं, कारण ते ब्लेंड वेल म्हणजे त्या वातावरणात मिसळू शकले होते. पांढरे मॉथ्स मिसळू शकले नव्हते. आणि आत्ताचं जे वातावरण होतं म्हणजे काळं खोड असलेलं वातावरण, त्याला ते परफेक्टली सुटेड होते. त्यामुळे दे वेर फिट टू लिव्ह, म्हणजे ते जगण्याला फिट होते असं त्यावेळी निसर्गाने ठरवलं किंवा वातावरणाने ठरवलं. त्याला सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणतात. आणि मग पेरिशिंग म्हणजे नाश होणं. तर पांढऱ्या मॉथचा नाश झाला, तर त्यांच्याकडे पांढरा रंग होता, त्यामुळे त्यांच्याकडे हेल्पफुल ट्रेट्स नव्हते आणि त्यांना वातावरणामध्ये मिसळता नाही आलं, अडॅप्ट नाही करता आलं, त्यांच्याबरोबर वातावरणाबरोबर चेंज नाही करता आलं, म्हणून इव्हेंच्युअली ते मेले. पेरिशिंग, दोज डू नॉट हॅव these हेल्पफुल ट्रेट्स or cannot adapt will eventually die out or perish. आता ही तिसरी गोष्ट, गिव्हिंग राईज टू न्यू स्पीशीज. कधी कधी काय होतं, ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये अशी मारामारी चाललेली असताना तिसरी नवीन कुठली तरी ऑर्गॅनिझम्स येतात, आणखी जन्माला येतात आणि ते पुढे जातात. सर्व्हायव्हल इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज पासिंग दोज विनिंग ट्रेट्स ऑन. रिप्रोडक्शन. The sustaining and selected organisms, the winners, are the ones that get to reproduce. आता ह्या इकडे ते काय म्हणतात की जे जिंकतात लोक, जे जिंकतात ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आता त्या काळ्या आणि पांढऱ्या मॉथमध्ये नंतर काय झालं, काळे मॉथ जिंकले, त्यांना रिप्रोड्यूस करायला म्हणजे त्यांना वाढायची संधी मिळते, म्हणजे ते जास्त मुलांना पुढे जन्म देतात आणि त्यांची प्रजा जास्त वाढते. त्याचबरोबर त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या ह्याला जातात, ऑफस्प्रिंगला जातात, म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये पास होतात आणि खूप वर्षांनी एक आणखी नवीन प्रकारचा मॉथ पण जन्माला येऊ शकेल. सो बाय रिप्रोड्युसिंग दे पास देअर युनिक कॅरेक्टर्स टू देअर ऑफस्प्रिंग. ओव्हर अ लॉंग पिरियड दिस प्रोसेस लीड्स टू क्रिएशन ऑफ एंटायरली न्यू स्पीशीज विथ देअर ओन डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक्स. इव्होल्युशनचा अभ्यास करताना 2 शास्त्रज्ञ खूप महत्वाचे आहेत. एक तर चार्ल्स डार्विन, ते आपण बघितलं. नंतर जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. तर लॅमार्कने काय म्हटलं, त्यांचं प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज आहे. हे प्रिन्सिपलचं नाव लक्षात ठेवायचं. त्यांनी काय म्हटलं की आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा आपण जो आळशीपणा करतो ना, त्यांनी आपल्या अवयवांवरती काहीतरी परिणाम होतो. म्हणजे एखादा शरीराचा भाग खूप वापरला ना तर तो स्ट्रॉंग होतो आणि एखादा शरीराचा भाग वापरला नाही ना तर तो अशक्त होतो. ओके,
तर त्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात, म्हणजे बाह्यता काही चेंजेस होतात. आणि ह्या चेंजेस आहेत ह्या इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा असा क्लेम होता की जर खूप शरीराचा तुम्ही वापर करून खूप स्ट्रॉंग 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 झाले तर पुढची पिढी पण स्ट्रॉंग होईल. ओके. तर ह्या बाबतीत नंतर ऑब्जेक्शन आलं, ते पुढे बघू आपण. Jean-Baptiste Lamarck, Principle of Use or Disuse. Lamarck proposed that evolution is driven by physical activities or laziness of an organism during its lifetime. म्हणजे त्या जन्मामध्ये तो काय ऍक्टिव्हिटीज करतो किंवा आशीपणा करतो त्याच्यावर इव्होल्युशन डिपेंडंट आहे. दिस कॉन्सेप्ट इज नोन ॲज यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आता त्याचा अर्थ काय? ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस, द वे अन ऑर्गॅनिझम यूज इट्स बॉडी. बॉडी पार्ट्स दॅट आर युज्ड मोर, ज्या जास्त वापरल्या जातात, बिकम स्ट्रॉंगर अँड मोर डेव्हलप्ड. बॉडी पार्ट्स दॅट आर नॉट युज्ड बिकम वीक ऑर मे डिसअपियर, म्हणजे ते पुढच्या जनरेशनकडे तो बॉडी पार्ट नसेल पण. मॉर्फोलॉजिकल चेंजेस, दीज हॅबिट्स कॉज फिजिकल चेंजेस इन द बॉडी. आणि हे जे आपण करतो ऍक्टिव्हिटीज किंवा लेझीनेसमुळे आपल्या शरीरावरती काहीतरी परिणाम होतो आणि काही शरीरात बदल होतात. रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, दीज अक्वायर्ड चेंजेस आर पास डाऊन टू द नेक्स्ट जनरेशन. इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स लिडिंग टू इव्होल्युशन. आणि हे जे अक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे इव्होल्युशन होत राहतं. लमॅर्किझम. तर लमॅर्किझम म्हणजे काय? लमार्क जे काही म्हणाले ते, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज. तर त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या की तुमचे ऑर्गन्स डेव्हलप होतात काही पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे, किंवा जर तुम्ही ऑर्गन वापरले नाही तर डिजनरेट होतात म्हणजे ते खलास होतात, पुढच्या जनरेशनला जात नाही. तर हा जो त्याचा कॉन्सेप्ट होता, ही त्याची आयडिया होती लमार्कची, ती सर्वांनी ॲक्सेप्ट केली. पण अक्वायर्ड कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर्स इज रिजेक्टेड. पण जर तुम्ही काही कॅरेक्टर्स अक्वायर केलेले असाल, म्हणजे समजा तुम्ही संस्कृत शिकला असाल ह्या जनरेशनला, तर पुढच्या पिढीला काय आपोआप संस्कृत येणार नाही. तर ते अक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत ना, ते तुम्हाला एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करता येत नाही, ही कल्पना रिजेक्ट झाली. तर ह्या लमार्कच्या थिअरीबद्दल एक फेमस एक्झाम्पल आहे जिराफचं. अर्ली जिराफ हॅड शॉर्ट नेक्स. पूर्वी जिराफना मान जी होती जिराफची ती एवढी उंच नव्हती. दे केप्ट स्ट्रेचिंग देअर नेक्स टू रीच लिव्स ऑन टॉल ट्रीज. तर ते मान त्यांची उंचावत राहिले, अशी ती खेचत राहिले लिव्सना रीच करायला, पानांना पोचण्यासाठी. ओव्हर टाइम देअर नेक्स बिकेम लॉंगर, आणि मग त्यांची मान आहे ती उंच झाली. धिस लॉंगर नेक वॉज पास टू देअर ऑफस्प्रिंग. आणि ही जी उंच झालेली मान आहे ना, मग नंतर जेव्हा त्यांना बाळ झालं तेव्हा त्या बाळाला ती उंच मान आली. आफ्टर मेनी जनरेशन जिराफ डेव्हलप लॉंग नेक्स. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिच आणि एमू, फ्लाइटलेस बर्ड्स. हे दोन ऑस्ट्रिच आणि एमू आहेत ना, हे आहे ते बर्ड्स आहेत, म्हणजे पक्षी आहेत, पंख आहेत, पण ते उडू नाही शकत. देअर विंग्स बिकेम वीक अँड युजलेस बिकॉज दे वेर नॉट यूज फॉर फ्लाईंग. या बर्ड्सनी काय केलं की त्यांनी त्यांचे पंख वापरलेच नाही, त्यांना उडायचंच नव्हतं, तर त्यामुळे ते युजलेस झाले. आणि लमार्क म्हणतो त्याप्रमाणे डिजनरेट झाले. Aquatic birds, swan and duck, their legs became modified and useful for swimming because they lived in water. आता ॲक्वॅटिक बर्ड्स, आता पाण्यातले पक्षी, स्वान आणि डक म्हणजे बदक, त्यांचे पाय तुम्ही बघितलेत ना, तर दोन बोटांमध्ये असं एक प्रकारचं स्किनची अशी जाळी असते, आणि ते पाण्यात राहायचे आणि सारखे ते पोहण्याचा प्रयत्न करायचे ना, तर त्यांचे जे पाय होते त्याच्यामध्ये ती कातडी अशी निर्माण झाली, ज्यामुळे त्यांना पाण्यामध्ये
चालायला सोपं गेलं. तर म्हणजे थोडक्यात काय, इकडे ते त्यांचे पाय मॉडिफाय झाले, म्हणजे बदलले गेले. Snakes, they lost their legs entirely as their bodies modified to better suit a burrowing habit. Crawling into holes. म्हणजे स्नेक्स आहेत ना, ते सारखे सरपटत 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 चालायचे आणि होल्स म्हणजे काय, बिळात जायचे. बरोईंग हॅबिट म्हणजे त्यांना सवय झाली होती का कुठला तरी भोग जमिनीतलं दिसलं का सरपटत आतमध्ये जायचं. तर असं म्हणतात की स्नेक्सला जे पाय होते ते त्यांचे गेले. का? डिजनरेट झाले बिकॉज ऑफ नो यूज, कारण ते सारखे सरपटतच चालायचे.